नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही आलो आहोत शिवून मॉलमध्ये, कारण इथे आम्हाला मूवीज बघायची आहे. सत्यशोधक खूप छान मूवीज आहे, तर त्यासाठी आम्ही इकडे आलोय. तर चला आता आम्ही चाललोय आतमध्ये. तर आम्हाला थिएटरच मिळत नाही. आम्ही फर्स्ट टाइम इथं मूवीज बघण्यासाठी आलो. असं तर येत राहतो, पण थिएटर कुठे ते नाही माहिती. आरू कशी ओळख नाही ते बघा, म्हणा किती घाई झाली तिला. खूप छान मूवीज आहे, घरात त्यांनी सगळ्यांनी बघितलेली आहे. खाली आम्हीच लागलो बघायचं. आता जाऊन बघणार आहे. मला खूप उत्साह आहे, बघा ती ऐकतच नाही. चला, तर भेटला आम्हाला थिएटर. आता आम्ही चाललोय. अरे आरू तर ऐकतच नाही, बघा ना कशी ओळख. तिकीट काढण्यासाठी इथे थांबलोय आम्ही. खूप गर्दी नाही आहे, थोडीच जण आहे, पटकन तिकीट मिळेल. आहे की नाही? हां, कोणतं पिक्चर बघायचं? सावित्रीबाई. सावित्री आईचा ना? सावित्रीबाई बोलत आई बोलायची. मूवी चालू झाली का काय माहिती. 4:30चं टायमिंग आहे, अजून तिकीट नाही मिळालेलं. आम्ही इथंच आहे अजून. बघ, आराध्याची मस्ती चालली आहे. खूप खुश आहे आराध्या. आराध्याला किती दिवस झालं मूवी बघायची होती तिला, तर आज खुश आहे ती. चला चला, तिकीट मिळालं. तर आम्हाला वाटलं 4 वाजताची आहे, पण इथं 4:45 फिल्म चालू होणार आहे. तर आता आम्ही वेट करत बसलोय. सगळेजण बसलेले आहेत तिकडे, म्हणजे टाईम आहे. Time for you to meet the real Agent Archive. किती खुश आहे आरू बघा. ती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले. मध्यंतर झालंय आता. किती गर्दी आहे बघा. आहेत भरपूर जण. तर इंटरव्हल झालाय, त्याच्यामुळे आता बाहेर आलोय. आराध्याला भूक लागली आहे. सारखी पिक्चर चालू असताना भूक लागली आणि कधी संपतोय. त्याच्यासाठी आता बाहेर आलं, बरं झालं. मध्यंतर लवकर झालाय आणि खूप छान पिक्चर वाटायला लागली बघायला. अजून अर्धा भाग बाकी आहे. तर आता काहीतरी घेते त्यासाठी खायला, म्हणजे ते खात खात पिक्चरचा आनंद घेईल. थंडी वाजते. थंडी होतात नाही तू आहे. खूप छान आहे पिक्चर, बघायसारखं आहे. आता पुढे बघू अजून. हा, आलू फक्त पॉपकॉर्न पॉपकॉर्न नाही पाहिजे आणि इथे फक्त पॉपकॉर्न. आता आम्ही चाललोय परत बघायला. तर आराध्याला काहीच मिळालं नाही खायला, तिला पॉपकॉर्न नाही आवडत आणि इथे फक्त पॉपकॉर्नशिवाय काहीच नाही आहे. चल.
क्या हुआ उस्मान भाई? सदाशिव के यहाँ पुलिस आई है। प्रकाश दीजिए जाने की। चित्रपट संपलाय, आता आम्ही बाहेर आलो. खूप छान होता चित्रपट, बघायसारखा आहे आणि खूप आवडला मला. तर खूप प्रेरणा आहे त्याच्यामध्ये यायसारखी. एकदम मस्त आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला महात्मा फुलेंचं सगळं जीवनपट तर दाखवलंच आहे, पण महात्मा फुलेंचं जीवनपट दाखवताना त्या पिक्चरचा जो एंड केलेला आहे तो बाबासाहेब त्यांचा विचाराचा धागा पुढे घेऊन जातो, बुद्धाचा धागा वारसा पुढे घेऊन जातो. काय नाव आपलं? मानव समाजासाठी जे कार्य पुढं करावं मला पाठवा. खूप छान आहे, सगळ्यांनी बघायसारखं आहे. खास करून महिलांनी तर बघितलंच पाहिजे. सावित्रीबाईंनी आपल्यासाठी काय काय केलं हे खरंच प्रोत्साहन घ्यायसारखं आहे. आणि आताच्या पिढीला कसं आपल्याला माहिती नाही, सांगता येत नाही आपल्याला. हा पिक्चर सगळ्यांनी दाखवावा, खरंच आवर्जून बघितलं पाहिजे, सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आजच्या पिढीला दाखवलं पाहिजे. खूप छान आहे. पिक्चर खूप छान आहे. ॲक्च्युली अशा पिक्चरची खूप आवश्यकता आहे. मुलांना, लहान मुलांना स्पेशली दाखवायला पाहिजे आणि त्यांना या बाबतीत सगळं समजलं पाहिजे. सावित्रीबाईंबद्दल समजलं पाहिजे, ज्योतिबा फुलेंबद्दल समजलं पाहिजे. ही काळाची गरज आहे आणि मुलींनी तर बघितलंच पाहिजे सगळ्यांनी. आणि आताची पिढी कशी बघत नाही म्हणजे असे पिक्चर आहे, आणि त्यांनी तर खरं येऊन बघितलंच पाहिजे आवर्जून, आहे की नाही. तर सगळ्यांनाच हा चित्रपट खूप आवडला आहे आणि तुम्ही पण येऊन नक्की बघा. खूप छान आहे, सत्यशोधक. आणि तुमच्या मुलांनाही घेऊन या. हां, आणि लहान मुलांनी तर बघायसारखं आहे, पूर्ण फॅमिलीच बघायसारखा हा पिक्चर. आणि आरूला कसं वाटला? आरू चांगला आहे ना, खूप छान आहे ना. मई तुला खूप छान आहे खरंच. चला आता आम्ही इथून निघतोय आता घरी जाण्यासाठी. तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा ब्लॉग. बाय.